सो हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता मी आहे डोंबिवलीमध्ये आजीच्या घरी आणि आज निघालो आहे आपण गिरनारसाठी। आजचा आपला गिरनारचा प्रवास होणार आहे, सगळा बाय ट्रेन जातो आहे। आता सगळे आपल्याला बँड्रा टर्मिनसला भेटतील आणि मग पुढचा प्रवास बँड्रावरून सुरू होईल। सो आता मी निघतो आहे, तुम्ही पण चला माझ्याबरोबर। आत्ता बरोबर पोचलो मी बँड्रा स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे साधारण 1:40ची ट्रेन आहे। थोडं लवकरच आलो आहे, आता सगळे भेटतील बँड्रा टर्मिनसला। मुलं बाबा इथे स्केटिंग करतात शाळेतली। आता ॲक्च्युअल जर्नी आपला बँड्रा टर्मिनसवरून सुरू होते। ट्रेनची ट्रेन आणि साधारण सकाळी 5:30पर्यंत आपण गिरनारला पोहोचणार आहोत। जाऊया आणि कोण कोण आले कधी बघूया। एवढ्या लवकर नसतील आले तरी आपण जाऊन थांबूया पुढे। आणि आजची जर्नी एकदम एक्सायटेड मी आज, कारण खूप म्हणजे साधारण मागच्या वर्षीपर्यंत मी सतत जायचो गिरनारला आणि निदान 8 ते 9 महिन्याचा गॅप पडला आहे आणि त्याच्यानंतर मी गिरनारला जातो आहे। आणि या वर्षाची सुरुवात आहे ही। स्वतः बघू काय काय होतं आपल्या ट्रिपमध्ये आणि जाऊया पुढे। अजून तर कोण आलं नाही आहे, वेट करतो सगळ्यांचा। गुड मॉर्निंग। आणि आता आपण आलोय हॉटेलला। आता मी तुम्हाला माझी रूम टूर देतो आधी कशी आहे। ही आहे आपली हॉटेलची रूम। व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाहेरचा, एवढा काही खास नाही आहे। आणि इथे मॅरेथॉन चालली आता, ओपन करून दाखवतो तुम्हाला भेटतो। आणि जाम थंडी आहे आणि तो दिसतो आता अजून दिसत नाही लवकर। रोपवे चालू आहे पण आपलं सो ही आहे आपली रूम, छान छोटीशी। आणि मी रेडी झालो आहे एकदम। सो आता मी रूममध्ये बसलो आणि सगळं आवरून तर झालंय। सकाळचे आता बरोबर 7 वाजले। आता नाश्ता करणार आणि लगेच गिरनार चढायला जाणार आहे। चढायला म्हणजे आम्ही आज रोपवेनेच जाणार आहोत। आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की इकडे आज नेमकी ती गिरनारची मॅरेथॉन आहे, म्हणजे वरती जाऊन ते परत खाली येतात, जी काहीतरी मॅरेथॉन आहे आज। त्याच्यामुळे असा मेसेज आलेला मला रात्री की कदाचित हे बंद असू शकतं। आता मी पहिले जाऊन चेक करेन रोपवे चालू आहे का आणि मग आम्ही पुढे निघू। सो बघत राहू। आणि ह्याच्यात काही व्लॉग करता नाही आला आपल्याला ट्रेनमध्ये, कारण खूप गडबड होती, एकटाच होतो, त्याच्यामुळे सगळं जेवण वगैरे
पाण्याच्या बाटल्या देण्याची सगळी गडबड होती, त्याच्यामुळे ब्लॉग काय एवढा करता नाही आलाय. सो आता आपण आजचा ब्लॉग एकदम कंटिन्यू करू, वर चढण्यापासून खाली उतरेपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. तो फायनली आमची जर्नी स्टार्ट झाली आहे आता आणि रोपवे जवळ आलोय. आमच्यासोबत टोटल 20 जण आहेत. एक सगळ्यांना आता एकेकाला पुढे पाठवलंय आणि हे पुढे आता चालत आहेत. आपली आद्या पुढे चालते. हळूहळू ती कॅमेऱ्याशी आता बोलायला लागेल आणि येईल आपल्याबरोबर आपल्या ब्लॉगमध्ये. अजून ती थोडीशी लाजती आहे. तर रोपवेने वरती आलोय आणि हे आहे आता अंबामातेचं देऊळ तिकडे. अद्या कसा होता एक्सपिरियन्स रोपवेचा? हा अगं बोल आता लवकर, मजा आली का? तू बोलल्याशिवाय सोडणारच नाही आता तुला मी. अगं बोल हाय तरी कर. हाय कर. नंतर आल्यानंतर काठा घेऊया आपण इथे. हा 2 मिनिटं होते. 2 मिनिटं आपली हे होते जेव्हा हलतो ना तो. हात देऊ का? आरामात चढा. आम्ही गोरक्षनाथ धुनीजवळ पोहोचलोय. आतापर्यंत चढ होता, आता पुढे सगळे उतरण आहे. आज रोपवे काय बघतो. आज गिरनारच्या उतरायला गर्दी नाही काही. आणि समोर हा आपल्याला दिसतोय गुरुशिखर दिसतंय. आणि आता साधारण अर्धा तास झाला आम्हाला चालून. तर अर्धा तास साधारण आम्हाला चालून झालाय. आता खाली उतरतोय म्हणजे अजून गुरुशिखरवर चढायचं आहे. त्या 1000 पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर आपलं अर्ध्या ते पाऊण तासात दर्शन होईल छानपैकी. आणि आज किती वर्षांपेक्षा किती महिन्याने मी गिरनारला साधारण 7 ते 8 महिन्याने आलोय. मजा येते आणि काय सांगू, शब्दच नाहीत आज माझ्याकडे बोलायला. कारण किती महिन्यापासून मी ट्राय करत होतो गिरनारला यायचं पण जमत प्लॅन करत होतो पण तो सक्सेसफुलच होत नव्हता. त्यातला आज झालाय आणि मी अर्ध्या तासात दर्शन घेणार आहे. आम्हाला वाटलेलं आद्या तर सगळ्यात पुढे आहे. बघा सगळ्यात पुढे चालते. त्याच्यानंतर आपल्या धुनीजवळ मस्त
प्रसाद घेणार आहे. महाप्रसादाची सोय तिथे, इथे प्रसाद घेणार आहोत आणि मग पुढे रिटर्नचा प्रवास आपला सुरू होईल. आता आम्ही इथे पोहोचलोय कमंडलू तीर्थाजवळ. कमंडलू तीर्थाचे इथे प्रवेशद्वार आहे. खाली हे दिसतंय पांढरे कमंडलू तीर्थ आहे, तिथे अखंड धुनी असते आणि इथे वरती गुरुशिखर आहे. आता हे आम्हाला चढून जायचं आहे. इथपर्यंत यायला साधारण आम्हाला अर्धा तास लागलाय आणि आता लवकर अजून अर्ध्या तासात आमचं पूर्ण दर्शन होईल. मजा येते आणि अजून पाठी पण खूप जण आहेत आपले, ते पण येत आहेत हळूहळू. इच्छा एवढीच आहे की सगळ्यांचं छान दर्शन व्हावं, हे सगळे आनंदित राहावेत. आता अजून जर 15-20 मिनिटाचा रोड राहिलाय, पण खूप दम लागलाय सध्या आणि वाजतात आत्ता 10:30. त्यामुळे हा पहिला स्टॉप घेतला आपण. त्याच्या पुढे हळूहळू करत 15 ते 20 मिनिटात दर्शन घ्यायला पाहिजे. हा व्ह्यू बघा वरतून काय दिसतोय. शेवटच्या 50 पायऱ्या राहिल्यात. गुरुशिखर आहे एक पायरी उभं राहा तिथं, जा पाठीमागे. झालं का दर्शन? झालं की नाही? आता त्या कमंडलू तीर्थाची तिथे प्रसाद असेल, ती कमान आहे ना, त्याच्या बाजूने जायचं. चला जैन मंदिर. मम्मी पप्पा दिसत आहेत का बघ, उतरताना दिसतील बघ कुठेतरी पटकन. खरंच दिसतील तेव्हा, तिकडे असे कुठेतरी दिसतील तुला. ओळखशील ना ते? बघ दिसले मला, तेव्हा ते शेड खाली आहेत. रेड घातलंय बघ. आवाज दे. याला किती वेळ लागेल खाली उतरायला? 2.5 तास तरी लागेल. त्या दोघी आल्यावर सो
फायनली आता आम्ही खाली उतरून आलोय आणि रोपवेवरून खाली उतरलोय. माझ्याबरोबर बघा कोण आलंय आणि मॅडम आणि दादा चालत येत आहेत, त्याच्यामुळे हे सगळे माझ्याबरोबर खाली आले. आता मस्त आम्ही जेवणार आहोत, आधी ताक पिणार आणि मग हॉटेलला रूमला आराम करायला जाणार आहोत. तर आता आलोय मी रूम वरती आणि रात्रीचे वाजलेत आता बरोबर 10:30 होऊन गेलेत. सो हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूया. आणि बाय द वे आमचे सगळे शेवटचे मेंबर्स जे चढत गेलेले होते ते साधारण किती संध्याकाळी 7:30 की 8 पर्यंत रिटर्न परत आले. त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन एकदम छान झालंय आणि त्याच्यामुळे खूप एक बरं सॅटिस्फॅक्शन मिळतं की सगळे समाधानी होते की प्रत्येकाला छान दर्शन झालं. आणि उद्या आम्ही जाणार आहोत सोमनाथला सकाळी जाणार आहोत. हा बसने प्रवास आहे. तर पुढे सोमनाथवरून साधारण नंतर 4 वाजताची आमची गिर सफारी आहे, ती करून आम्ही रिटर्न घरी येणार. सो आपण ते पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. हा ब्लॉग इथेच थांबवूया. ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.